महत्त्वाची घडामोड आहे। खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वर्षा निवासस्थानी पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। 2 दिवसापूर्वी तटकरे पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। आता पार्थ पवार यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, काय घडामोडी आहे? वर्षा भेटीगाठींचं चांगलंच केंद्रबिंदू बनते। नक्कीच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री राज्यसभेचे खासदार असलेले आणि त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेले पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 2 दिवसांपूर्वीच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली असल्याचं पाहायला मिळत होतं। परंतु त्या भेटीची माहिती जी आहे ती त्यांच्या पक्षातल्याच राष्ट्रीय अध्यक्षांना अर्थात सुनेत्रा पवारांना नव्हती आणि या सगळ्या संदर्भात कालच सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की मतदारसंघातील काही महत्त्वाच्या कामांच्या निमित्ताने खरं तर ही नियोजित भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेली होती, वेळ दिलेली होती, त्यानुसार ही संपूर्ण भेट झालेली होती। अशा पद्धतीचं एकीकडे स्पष्टीकरण जे आहे ते सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिलेलं होतं। परंतु एकीकडे ही भेट अत्यंत महत्त्वाची होत असतानाच आता पार्थ पवार हे देखील काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे। सातत्याने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो सत्तेत येणार अशा पद्धतीच्या वारंवार राजकीय वर्तुळात ज्या बातम्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात। या सगळ्याच्याच अनुषंगाने ही संपूर्ण भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरताना पाहायला मिळते। पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या सगळ्याच्या संदर्भात काही राजकीय चर्चा झाली आहे का हे देखील पाहणं। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।